नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि थोडं मोठं होऊ शकतो। हा पण व्हिडिओमधली माहिती तुमच्या खूप उपयोगी येणार आहे। त्यामुळे कारण आपण म्हणजे कुक्कुटपालनाविषयी, पोल्ट्रीविषयी संपूर्ण माहिती आणि प्लस म्हणजे कुक्कुटपालनामध्ये एका महिन्याला एक्झॅक्ट म्हणजे माझ्याच उदाहरणावरून म्हणजे कुक्कुटपालनामधून एका महिन्याला किंवा मला एका महिन्याला किती पैसे राहतात हे मी तुम्हाला टोटल सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी नवीन असतील तर त्यांच्या व्हिडिओमधले सगळे पॉईंट्स लक्षात येतील। तर कुक्कुटपालन करत असतात तर आपल्यापैकी काही लोकांना माहिती आहे आणि काही लोकांना माहिती नाही कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आधी मी तुम्हाला थोडी कुक्कुटपालनाविषयी माहिती सांगते। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, पण आज मी थोडं डिटेल सांगते। तर कुक्कुटपालन म्हणजे एवढं काही अवघड नाही। प्रॉफिट या व्यवसायामधून चांगलं आहे, त्यामुळे व्यवसायाला कोणी कमी लेखू नये। फक्त प्रॉफिट चांगला आहे, फक्त आपल्याला या गोष्टी सगळ्या आल्या पाहिजेत, म्हणजे या गोष्टी आपल्याकडून सगळ्या घडल्या पाहिजेत। तर तुम्हाला दिसतच आहे, तापमान, लसीकरण, खाद्य मॅनेजमेंट, त्यांचं योग्य संगोपन आणि स्वच्छता, ह्या 5 गोष्टी असं जर तुमचं व्यवस्थापन असेल तर तुम्ही 100% या व्यवसायामध्ये सक्सेसफुल आहात। तर या 5 गोष्टी आता तापमान आपल्याला लहान पक्ष्यांमध्ये जास्त गरजेचं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे लसीकरण आपल्याला म्हणजे एका दिवसाच्या पक्षापासून तर आपल्याला 6 महिन्यापर्यंत करायचं आहे, पण ॲक्च्युली आपल्याला 2 ते 3 महिन्यापर्यंत लसीकरण जे बेसिक लसीकरण असतं आणि त्याच्यानंतर आपण जर रिवाईज केलं म्हणजे एका महिन्याला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर उत्तमच आहे। नाही केलं तरी पण गावरांमध्ये मॉर्टॅलिटी जास्त होत नाही, लहानपणी त्यांना सगळ्या लसीकरण प्रॉपर झालेले असतील तर। आता त्यानंतर येतो खाद्य मॅनेजमेंट। हा प्रॉब्लेम आपल्याला खूप येतो, जवळजवळ 60 ते 70% पैसे आपल्याला खाद्यावर लागतात कुक्कुटपालनामध्ये, म्हणजे यामध्ये जास्त पैसे आपल्याला लागतात। काही लोकांचं नियोजन नसतं प्रॉपर खाद्य मॅनेजमेंटचं, पहिल्याच वर्षी लॉस होतो। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते, कुक्कुटपालनामध्ये प्रॉफिट आहे, पैसे आहे, पण लगेच सुरुवातीलाच त्यामधून कमाई होती हे पूर्णतः चुकीचं आहे। आज 2 वर्ष झालं मी लढते तरी पण मला पाहिजे असा इन्कम भेटत नाही। हो खरं, त्याचं कारण पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। मी तो पूर्ण लसीकरण वगैरे व्यवस्थित करते। आता तुम्हाला सांगते म्हणलं अर्थातच मी पण सगळं व्यवस्थित करत असणार आहे, म्हणजे लसीकरण, औषधं, तापमान वगैरे सगळं मेंटेन करते आणि माझा जास्त मॉर्टॅलिटी पण होत नाही, हे तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला तर मी सांगते। मग मला कमाई जास्त का होत नाही हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता दुसरं येतं योग्य संगोपन। योग्य संगोपन याचा अर्थ म्हणजे फक्त सकाळी खाद्य टाकलं आणि त्यानंतर आपण शेडकडे बघितलं नाही तर असं होत नाही। काही वेळेस पक्षी झुरून बसतात, काही पक्षी आजारी असतात, आजारी पक्षी सेपरेट करायचे। तर दुसरी गोष्ट म्हणजे पाणी वगैरे 1-2 वेळा दिवसातून बदलणं, निदान एकदा तरी दिवसातून। आणि सजीव जीव आहे त्यामुळे आपल्याला त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची आहे। म्हणजे खाद्य टाकलं आणि फक्त टाकलं, आपण निरीक्षण केलं नाही, ऑब्झर्व केलं नाही की खाद्य खाल्लं आहे का नाही, तर हे पूर्णतः चुकीचं आहे। एखादा पक्षी खाद्य खात नसेल तर त्यावर म्हणजे त्याला काय आजार झाला आहे का, त्याचा आजार दुसऱ्याला होऊ नये म्हणजे वेगळं करणं, तो पक्षी खाद्य का खात नाही त्यावर निदान करणं, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत। त्यांची योग्य काळजी घेणं, लहानपणी त्यांना खाद्य पाणी व्यवस्थित भरपूर देणं, याला म्हणतात योग्य संगोपन। आता त्यानंतर येतं स्वच्छता। आता स्वच्छता तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। स्वच्छता म्हणजे स्वच्छ पाण्यापासून जास्त रोग आपल्याला स्प्रेड होते, त्यामुळे पाणी आपल्याला स्वच्छ दिलं पाहिजे कोंबड्यांना आणि चांगलं दिलं पाहिजे, स्वच्छ दिलं पाहिजे। पाण्यातून जास्त रोगराई पसरते आणि आठवड्याला आपल्या शेडची फवारणी वगैरे करून घेतली पाहिजे। हे 5 पॉईंट जेव्हा तुम्ही कव्हर करता म्हणजे हे 5 पॉईंट तुमच्याकडून होते, अजून एखादा दुसरा राहिला असला तरी समजून घ्या, पण बेसिक हे 5 पॉईंट जेव्हा तुमच्याकडून चांगले होते तेव्हा मॉर्टॅलिटी कमी होती
नुकसान कमी होतं आणि प्रॉफिट चांगलं राहतं. प्रॉफिट हे वेगवेगळं असतं, आपल्या पक्ष्यांच्या क्वांटिटीवर असतं आणि प्लस आपल्या व्यवस्थापनावर असतं. तर आता मी तुम्हाला म्हणजे पूर्ण डिटेल सांगत नाही, फक्त प्रॉफिट आणि आपला खर्च किती होतो हे तुम्ही बघा. 50 पक्षी असतील तर साधारणतः मी ज्या किमतीने पक्षी विकतो तो रेट मी पकडला आहे. तर 500 रुपयांनी 50 पक्षी विकले तर 25,000 रुपये आपल्याला तयार होतील. त्यामधला आपला खर्च किती होतो हे वजा करून निव्वळ मी नफा सांगत आहे, पण हा तुमचा फायनल नफा नाही आहे. आपला त्यातून खर्च वजा करून जो राहतो तो नफा आहे. तर आता 100 पक्षी विकले आपण तर आपल्याला 50,000 रुपये तयार होतील आणि 1,000 पक्षी विकले तर आपले 5 लाख रुपये तयार होतील. हो खरं आहे, 1,000 पक्षी फक्त मॉर्टॅलिटी कमी राहिली पाहिजे. आता हे पक्षी आपल्याला वाढवण्यासाठी तर एक आपण ॲव्हरेज सरासरी 2.5 लाख रुपये आपल्याला खर्च येईल 1,000 कोंबड्यांना वाढवण्यासाठी. त्यांचं खाद्य वगैरे 5 ते 6 महिन्यामध्ये. 100 पक्षी वाढवण्यासाठी आपल्याला 20 ते 25,000 रुपये खर्च येईल आणि 50 पक्षी वाढवण्यासाठी आपल्याला 12 म्हणजे 10 ते 15,000 रुपये खर्च येईल. म्हणजे यावरून आपल्याला क्लिअर होतं जेवढी पक्ष्यांची क्वांटिटी जास्त तेवढा आपला प्रॉफिट जास्त. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. जेवढं जास्त म्हणजे व्यवसाय मोठा असो तेव्हा आपल्याला प्रॉफिट चांगलं मिळतं. पण जेव्हा तुम्ही बिगनर असता तेव्हा तुम्ही 50 ते 100 पक्ष्यांपासून सुरुवात करावी, याकडे वळायचं नाही. 1,000 पक्षी सांभाळण्यासाठी म्हणजे खूप डिफिकल्ट काम आहे. 1,000 पक्षी सांभाळण्यासाठी म्हणजे एवढं काही सोपं काम नाही आहे. 1,000 आपण जर पक्षी आणले आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही आहे आणि एवढी मॉर्टॅलिटी व्हायला लागली तर 1,000 पक्षी 40 रुपयांनी आणले, निम्मे पक्षी मेले तर जर समजा आपले 400-500 पक्षी मेले, मरू शकतात थंडीच्या दिवसात, 20,000 रुपये आपल्याला इथंच लॉस होईल आणि 20,000 रुपयाचेच पक्षी आपले जिवंत राहतील. म्हणजे निम्मेच पक्षी जिवंत राहतील, निम्मे मेले. सरासरी सांगते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सुरुवात करताना 50 ते 100 पक्ष्यांपासून सुरुवात करावी. आता मी स्वतः तेवढ्यापासूनच सुरुवात केली. माझ्या पक्ष्यांची क्वांटिटी वाढते तसं माझं प्रॉफिट वाढते. म्हणजे 1 ते 1.5 वर्ष झालं मी आतापर्यंत, आता तुम्हाला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही, एकही लेअरची कोंबडी विकली नाही. आणि फक्त मी विकते ते पण महिन्याला मी फक्त कोंबडे वगैरे विकते. छोटे पक्षी पण आत्ता मी 2 ते 3 महिने झालं रिसेंटली चालू केले आहेत विकायला. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का? कारण मी माझा बिझनेसचा म्हणजे बेस पक्का करत आहे. आता मी लेअरच्या कोंबड्या विकत नाही. याला कारण म्हणजे मला माहिती होतं 1 वर्षापूर्वी की आपल्याला पुढे इन्क्युबेटर घ्यायचं आहे आणि इन्क्युबेटरमध्ये टाकण्यासाठी आपल्याला घरचे आपले अंडे पाहिजेत. बाहेर तर अंड्याची काय परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे. फ्रेश ताजे अंडे आपल्याला एवढे काही भेटत नाहीत. त्यामुळे आणि प्लस म्हणजे ते अंडेच भेटत नाहीत. गावरान अंड्याचं तर प्रमाण खूप कमी होत आहे. तर त्यामुळे मी एकही अजूनपर्यंत तरी लेअरची कोंबडी विकली नाही. जेव्हा माझ्या 6 महिन्यापर्यंत बॅचेस काढन ना मोठ्या म्हणजे मशीनमधून, तेव्हा मला ह्या कोंबड्या कमी करायच्या आहेत. कारण जुन्या कोंबड्या अंड्याचं पण प्रमाण कमी होतं आणि नंतर माझ्या ज्या बॅचेसमधले कोंबड्या येतील आता पहिल्या बॅचेसमधल्या त्या मला तयार करायच्या आहेत. आता पिल्लं विकायला लागले कारण आता माझा पॅरेंट बर्ड्स तयार झाला आहे. पोल्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे पॅरेंट बर्ड्स. तुम्ही कोणत्या पण प्रकारे अंडी उगवा, कोंबड्यांद्वारे किंवा मशीनद्वारे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अंड. पिल्लू काढण्यासाठी आपल्याला अंड्याचीच गरज लागते. त्यामुळे यशस्वी पोल्ट्री फार्म चालवायचं असेल तर तुमच्याकडं कच्चा माल पाहिजे. म्हणजे आपल्याला हॅचरी बिझनेस करायचा आहे तर आधी आपल्याकडं अंडं असलं पाहिजे, अंड्याची क्वांटिटी असली पाहिजे, तेव्हाच आपण यामध्ये सक्सेस आहोत. बाहेरून अंडे आणायचे 200 आणि पक्षी निघणार 100. कोणाला दोष द्यायचा? त्यापेक्षा आपल्या घरचे खात्रीचे अंडे असले ना तर आपल्याला इथं 100% यश आहे. तर आता त्यामुळे मला पाहिजे असं प्रॉफिट राहत नाही. तर मला 30 ते 50 हजारापर्यंत इन्कम राहू शकतो, पण मी पक्षी विकत नाही आहे. म्हणजे मी पक्ष्यांची क्वांटिटी माझी जशी वाढते ना तशी माझं प्रॉफिट पण वाढते. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट चालू आहे सध्या. जर एक साथ मी हा लॉट विकायला काढला
तर जो महिन्याला मला इन्कम राहत होता तो मला एक साथ राहील. म्हणजे सांगायचं असं, मी माझा सेटअप बसवत आहे आणि सुरुवातीला बिगनर्स हेच करतात म्हणजे, आणि याच्यापेक्षा पण खूप जास्त कोंबड्या माझ्या राहिल्या असत्या. तर आपण सत्य पण लपवत नाही, कारण आपली एक म्हणजे आपली चूक, कारण पुढच्याची चूक ऐकून 10 माणसं पुढं ती चूक करत नाहीत. त्यामुळे माझ्याकडून ज्या चुका झाल्यात त्या पण मी इथं उघड करते. मागचाच व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, कोंबड्यांना अंडे खाऊ घातले, कारण पहिली बॅच फेल गेली होती. त्याला कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रमाण कमी होत होतं आणि आम्हाला 2 दिवसात अंडे टाकायची होती. त्यामुळे काही घरची अंडी आणि काही बाहेरून अंडे आणले आणि लाईट वगैरे पुरलं नाही, म्हणजे सगळीकडूनच आपल्याला साथ भेटली नाही. त्यामुळे आपली पहिली बॅच ही पूर्णपणे फेल गेलेली आहे. पण मी खचले नाही किंवा हरले नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यानंतर 2च दिवसांनी लगेच आपण दुसरी बॅच टाकली आहे. आता आपले 8-10 दिवसांनी चांगले प्युअर क्वालिटीचे प्लस माझे पक्षी आहेत गावरांचे, म्हणजे घरचेच अंडे टाकत आहे मी. त्यामुळे त्यामुळे ब्रीडचा तर काही प्रश्न नाही, प्युअर गावरान पक्षी भेटतील. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कोणाला जर प्युअर गावरांचे पक्षी पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या या नंबरवर डायरेक्ट कॉल किंवा मेसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर आजच बुक करू शकता. हे आपल्याला पक्षाकडे बघितलं तर कोणता रोग झालाय काय हे आपल्याला डॉक्टरांना न दाखवता हे आपल्याला स्वतः कळलं पाहिजे. तर हेच आहे आपल्याला त्या बिझनेसमध्ये सक्सेस झाल्याचं चिन्ह. आणि हे तुम्हाला समजायला म्हणजे तुम्ही 5 आणि 10 दिवसात, एका महिन्यात हे तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला 6 महिने लागतील, वर्ष लागल, पण तुम्ही यामध्ये जेव्हा म्हणजे परफेक्ट होताना तेव्हा तुम्ही इन्कम खूप चांगल्या प्रकारे मिळवू शकता. पक्ष्यांची क्वांटिटी जास्त असेल, मॉर्टॅलिटी ही 0% असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थापन चांगलं असेल, तापमान पण सूट होणार असेल तर तुमचं इथं 100% तुम्हाला इथं प्रॉफिट आहे. पण आता आपण दुसरी बाजू बघूया, लॉसेस का होतात. कधी कधी मार्केट डाऊन असतं. आता अंड्याचा रेट हा कमी झालेला आहे. आणि थंडीमध्ये अंड्याचा रेट हा डबल होतो हे आपल्याला माहिती आहे. मग कधी कधी आपल्या पक्ष्यांचं पण मार्केट अपडाऊन होत असतं. आता आपण चालू करतोय म्हणल्यावर आपल्याला थोडीफार रिस्क पण घ्यावी लागते. कधी कधी आपल्याला एका पक्षावर मी तुम्हाला सांगितलेलं 200 ते 250 रुपये लागतात. आणि जेव्हा आपला तो मेन पक्षी जर मरतो तर आपले हे पैसे पण आपल्या वायाला जातात. पण जेव्हा आपला तो पक्षी जगतो तेव्हा आपल्याला ते डबल पैसे मिळतात. मग आता आपण ठरवायचं आपल्याला याच्या पुढं कितीला विकायचं आहे, 600ला विकायचं आहे का 700ला विकायचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, नुकसान पण होतं आणि प्रॉफिट पण होतं. असा व्यवसाय कोणताच नाही आहे की तिथं लॉस होत नाही. गाया गोठा केला गायांचा तरी पण एखादी गाय मेली तरी पण मागचं पुढचं सपाट होतं. शेळी पालन केलं, शेळे पण मरतं. कोण म्हणतं कुक्कुटपालनात जास्त रिस्क आहे. हां, म्हणजे कुक्कुटपालन करण्यासाठी सेन्सिटिव्ह काम आहे कुक्कुटपालनाचं. त्यातली त्यात गावरांमध्ये थोडंसं कमी आहे, बॉयलर तर जास्त सेन्सिटिव्ह आहे. पण एकदा पक्षी आपला 2-2.5 महिन्याच्या पुढे गेला ना तर मरण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. म्हणजे मरतच नाही, माझे तर मरतच नाही. पण 6 महिन्यांमध्ये तुम्हाला 2.5 लाखावर जर 2.5 लाख उत्पन्न राहत असेल तर या व्यवसायाला कशाची सर येणार आहे मला तुम्ही सांगा. म्हणजे 6 महिन्यामध्ये तिथे जे ओरिजिनल पैसे फेडून आपलं म्हणजे खर्च झालेला सोडून आपल्याला 2-2.5 लाख रुपये उत्पन्न देते. 1 मिनिट, हे आपलं मागं पुढं होऊ शकतं. म्हणजे 3 लाख राहू शकतात, 2 लाख राहू शकतात. मी तुम्हाला ॲव्हरेज सरासरी सांगत आहे. त्यामुळे कुणी यावर ट्रोल करून असं म्हणणं नाही की अडीचच राहिले. मी तुम्हाला दोन्ही पण बाजू सांगते, लॉस पण आहे, प्रॉफिट पण आहे. पण हे पण सांगितलं की कोणत्याच व्यवसाय असा नाही आहे की ज्यात लॉस आणि प्रॉफिट नाही आहे. हे सगळं आपल्यावर डिपेंड आहे. कधी म्हणजे निसर्ग साथ देत नाही, कधी जास्त थंडी पडते, कधी जास्त उन्हाळा होतो जसं की आता. पण त्यावर आपल्याला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, त्यावर उपाययोजना करता आल्या पाहिजे. काही पण करायचं म्हटल्यावर थोडे पैसे लावावे लागतात फक्त. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे 2.5 लाख पण जाऊ शकतात. तर आपले हे पैसे आपल्याला ह्याचे डबल राहू शकतात किंवा हे लावलेले पैसे आपले जाऊ शकतात. पूर्ण जाणार नाही, कारण सगळेच 1000 पक्षी आपले काही मरणार नाहीत, थोडेफार तर शिल्लक राहतील. म्हणजे हे आपल्यावर आहे. आणि सुरुवातीला का म्हणते कमी आणि सुरुवातीला का थोड्यापासून सुरुवात करा म्हणते सारखं तळतळून मी, याच कारणामुळे लॉस जास्त होऊ नये यासाठी. 10,000 रुपये गेल्यावर माणसाला एवढं वाईट वाटत नाही.
पण त्याऐवजी 2 आणि 2.5 लाख रुपये गेल्यावर आपल्याला किती वाईट वाटेल. त्यावरूनच मग नाव पाडलं आहे, रिस्क आहे, म्हणजे फक्त तोटाच आहे, प्रॉफिट नाही आहे असं वगैरे. किंवा काही लोक म्हणतात खूप प्रॉफिट आहे, लाख रुपये महिना राहतो, 2 लाख रुपये महिना राहतो. पण दोन्ही पण बाजू तुम्ही समजून घ्या. कुक्कुटपालनामध्ये लाखोत कमाई आहे, पण लगेच सुरुवातीला यामध्ये उतरल्या 1 आणि 2 लाख रुपये नफा कधीच शक्य नाही आणि कधीच राहत पण नाही. हा राहू शकतो म्हणजे खूप तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, तुम्हाला खूप ज्ञान असेल, म्हणजे तुम्ही याचं पूर्ण ट्रेनिंग घेतलं असेल, तुम्ही आधी एखादा फार्म चालवला असेल आणि नंतर तुम्ही नव्याने म्हणजे सुरुवात केली असेल, एक साथ म्हणजे खूप 2-3 हजार पक्षी आणले असतील, वाढवलं असेल, म्हणजे तुम्ही ते काम पहिलं केलेलं असेल, तर तुम्हाला अर्थातच पैसे राहू शकतात. तर आता व्हिडिओमधून तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील असं मला वाटते, असं मी ठरवते आणि व्हिडिओचा शेवट करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद.